नमस्कार मित्रांनो, यंदा 27 आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा साजरा केला जाणार आहे. पण याच काळात वर्षभरातील शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की 27 तारखेला राखी बांधायची की 28 तारखेला? चंद्रग्रहणामुळे राखी बांधायला काही अडचण येईल का? ग्रहणाचा सूतक काळ भारतात पाळायचा की नाही? नारळी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? इत्यादी सर्व प्रश्नांची अचूक आणि शास्त्रोक्त माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. चला तर प्रथम आपण बोलूया चंद्रग्रहणाबद्दल. यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे शुक्रवारी आहे खंडग्रास म्हणजे आंशिक चंद्रग्रहण. यालाच इंग्लिशमध्ये पार्शियल लुनर इक्लिप्स असे म्हणतात. खगोलीय दृष्ट्या हे ग्रहण अत्यंत महत्त्वाचे आणि खूप गडद असणार आहे, कारण या दरम्यानच चंद्राचा तब्बल 93 ते 96% भाग पृथ्वीच्या गडद सावलीत झाकला जाणार आहे. यामुळे जागतिक पातळीवर चंद्र पूर्णपणे काळा न पडता थोडासा तांबूस किंवा गडद लाल रंगाचा दिसू शकतो, ज्याला आपण ब्लड मून असंही म्हणू शकतो. आता ग्रहण कधी सुरू होईल ते बघूया. 28 तारखेला ग्रहण सकाळी 6:53 सुरू होईल आणि संपूर्ण ग्रहण समाप्ती ही दुपारी 12:31 होईल. आता बघूया हे ग्रहण कुठे दिसणार आहे आणि कुठे नाही. तर हे ग्रहण भारतात अजिबात दिसणार नाही. जेव्हा जागतिक पातळीवर हे ग्रहण सुरू असेल तेव्हा भारतात लख्ख प्रकाशाचा दिवस असेल आणि चंद्र क्षितिजाच्या खाली असेल. दिल्ली, मुंबई, पुणे किंवा कोणत्याही शहरात हे दिसणार नाही. मग हे ग्रहण दिसणार कुठं? हे ग्रहण प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण अमेरिका म्हणजेच USA, कॅनडा, ब्राझील येथे अतिशय सुंदर दिसेल. याशिवाय युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशियातही काही भागात चंद्र मावळताना हे आंशिक चंद्रग्रहण दिसेल. आता पुढचा प्रश्न असा आहे की सूतक काळ लागू होतो की नाही होत आणि धार्मिक नियम काय? तर ऐका, धर्मशास्त्राचा सुस्पष्ट नियम आहे, जे ग्रहण आपल्या भागात डोळ्यांनी दिसत नाही, अदृश्य असते, त्याचे कोणतेही वेद किंवा सूतक पाळण्याची गरज नसते. त्यामुळे भारतात कोणतेही सूतक मानले जाणार नाही. नेहमीप्रमाणे मंदिरे उघडे राहतील. तुम्ही नेहमीसारखे अन्न शिजवू शकता, खाऊ शकता. तसेच गरोदर महिलांनाही कोणतेही नियम पाळण्याची किंवा घरात कोंडून घेण्याची अजिबात गरज नाही. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचे सर्व सण आणि धार्मिक विधी सकाळी कोणत्याही भीतीशिवाय किंवा अडथळ्याशिवाय साजरे करू शकता. आता थोडा ज्योतिषीय प्रभाव बघूया. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हे चंद्रग्रहण कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात लागत आहे. यावेळी चंद्र हा शनीच्या राशीत असून राहू सोबत त्याची युती होत आहे. आता कोणकोणत्या राशींना काळजी घ्यायची गरज आहे? तर कुंभ राशी, कर्क राशी, सिंह राशी, मकर आणि मीन राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणाव, आरोग्याची तक्रारी किंवा पैशांचे अचानक नुकसान होण्याचे योग बनत आहे. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. यावेळेस कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना थोडंसं सावध राहा. आता उपाय काय करायचा? जरी ग्रहण भारतात दिसले नसले तरी ज्याची रास कुंभ आहे किंवा शतभिषा नक्षत्र आहे त्यांनी मानसिक शांततेसाठी ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा मेडिटेशन करावं किंवा हनुमान चालीसा वाचावी इत्यादी. आता आपण बोलूया नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाविषयी. तर मित्रांनो, यंदा 27 ऑगस्ट 2026 रोजी पौर्णिमा तिथी म्हणजे नारळी पौर्णिमा सुरू होत आहे सकाळी 9:08 आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 संपणार आहे. शास्त्रानुसार 27 ऑगस्टलाच पौर्णिमा सुरू होत असली तरी त्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून रात्रीच्या 9:25 भद्रा काळ म्हणजेच अशुभ काळ आहे. भद्रा काळामध्ये कधीही भावाच्या मनगटावर राखी बांधली जात नाही. त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस राखी बांधता येणार नाही. उदय तिथीनुसार 28 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे शुक्रवारी हाच दिवस रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेसाठी सुनिश्चित करण्यात आला आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे संपूर्ण दिवस खूप पवित्र मानला गेला आहे. आता हे तर कळालं राखी कधी बांधायची. 28 तारखेला शुक्रवारी. आता जाणून घेऊया 28 ऑगस्ट 2026 रोजी राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे. तर 28 ऑगस्ट रोजी सकाळी 5:57 पासून सकाळी 9:48 हा राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम आणि मुख्य मुहूर्त आहे. या काळात पौर्णिमा तिथी आणि अमृत किंवा लाभ चौघडीचा उत्तम संयोग मिळत आहे.
बहिणींनी भावाला ओवाळताना पूर्वीकडे तोंड करून बसवावे, कपाळावर टिळा लावावा, अक्षता लावाव्यात आणि उजव्या हातावर संरक्षण धागा म्हणजेच राखी बांधावी. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी राखी बांधता आली नाही तर तुम्ही 28 तारखेचा राहू काळ सोडून त्यानंतर दिवसभर कधीही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की ग्रहणाच्या अफवांवर विश्वास न ठेवता 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी आपण सर्वांनी मिळून रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करायची आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. तुम्हा सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.